नमस्कार मंडळींनो, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बघणार असो क्रॅब फ्राय। त्यासाठी मी इकडे हे कुर्ल्यो घेतलंय आणि हे व्यवस्थित क्लीन करून घेतलेले असत। हे समुद्री कुर्ल्यो असत कारण हे थोडेशे सॉफ्ट असतं, त्याच्यामुळे फ्राय करणं खूप सोप्या होता। तर हे 7 ते 8 कुर्ल्यो मी बारीक करून घेतलंय। याच्यात घालूया पाव चमचो मीठ, ही आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची 2 चमचे पेस्ट, अर्धा चमचो हळद आणि 1 चमचो मिरची पावडर। आता हे छान असा मॅरिनेट करून घेऊया। तर लावलेलो मसालो छानपैकी त्या कुर्ल्यांका लागण्यासाठी 10 ते 15 मिनिटं मी हे असेच ठेवून घेतलंय। आता आपण डायरेक्ट तळून घेऊया हे कुर्ल्यो। त्यासाठी मी बारीक रवो आणि थोडासा तांदळाचा पीठ मिक्स करून घेतलंय। तव्यावर तेल घालून तेल छान गरम करत ठेवलाय। आता आपण हे मॅरिनेट केलेले कुर्ले या मिश्रणात कोट करून घेऊया आणि तळून घेऊया। दोन्ही बाजून छान खरपूस लाल होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया। समुद्री कुर्ले थोडेसे सॉफ्ट असल्यामुळे ते भाजूक जास्ती वेळ लागत नाही आणि थोडंसं त्याच्यात खारटपणा असतात, त्यामुळे हे कुर्ल्यो फ्राय केल्यानंतर खूप छान लागतात। तर अशा प्रकारे आपण सगळे कुर्ले फ्राय करून घेऊया। आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट लावल्यामुळे या कुर्ल्यांका एक वेगळीच टेस्ट येता। दोन्ही बाजून क्रिस्पी असे आपण हे भाजून घेऊया। अगदी मोजक्याच वेळात हे कुर्ल्यो फ्राय होऊन रेडी होतात। गरम गरम हे कुर्ल्यो खाऊन बघा आणि तुमका माझा व्हिडिओ कसो वाटलो ह्या पण नक्की सांगा। परत आपण भेटूच असेच काहीतरी नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत सारस्वत स्वयंपाकच्या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका आणि कुर्ल्यो मात्र आठवणीन खावा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।